तुम्हाला या 23 गोष्टी माहीत असेल तरच देवपूजा करत जा। आपल्याला हे सर्व माहीतच असेल, परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नाहीये। 1. देवासमोर लावलेल्या समईची ज्योत म्हणजेच वातीचं तोंड केव्हाही दक्षिणेकडे का असू नये। ती यमाची मृत्यूची दिशा आहे। यमाची पूजा केली जात नाही, फक्त दिवाळीत यमद्वितीयाला यमाचे पूजन केले जाते, तेव्हा मात्र दक्षिणेला दिवा लावला जातो किंवा पितृपक्षात लावला जातो। 2. स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये। ही सौभाग्य देणारी आहे म्हणून आपण तुळशीला हातच लावू नये। देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी। ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी। शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी। शिवसूत्र आहे महादेवाचे। रुद्रगण, पितृगण लिंगाच्या टोकाला तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात, त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणूनच। एकाच घरात 2 शिवलिंग, 2 शाळीग्राम, 2 सूर्यकांत, 2 चक्रांक, 3 देवी, गणपती व 2 शंख पूजेस का पूजू नयेत। म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू ठेवू नयेत देवघरामध्ये। प्रत्येक गोष्टीत एक तत्व असतं। आईबाप 2 होऊ शकत नाही, एकच असतात। अद्वैताची पूजा करतात, द्वैताची पूजा केली जात नाही म्हणून। गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा। रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये। हा मंत्र राज आहे। ज्या मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात, कारण चित्ताची एकाग्रता महत्त्वाची असते। रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो, अंतर्मुखता साधत नाही, त्यामुळे मंत्र जपाचे फल मिळत नाही म्हणून। शाळीग्राम पूजावयाचे असेल तर ते सम पूजावेत, मात्र समामध्ये 2 का पूजू नयेत। शाळीग्राम हा स्वयंभू आहे, हे विष्णूचे प्रतीक आहे व 2 पूजले तर कर्त्याला उद्वेग कलह प्राप्त होतो म्हणून। निरंजनात तूप व तेल कधीही एकत्र का घालू नये। तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे, म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही, नाहीतर तमतत्व वाढेल, राक्षसी संकटे येतील म्हणून। देवदेवतांच्या मूर्तीची व फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत। त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात, त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून। विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये। फुले ही देवतांची पवित्रके आहे। विष्णू तत्व व चैतन्य त्या फुलात येते व शक्ती स्वरूप होते, ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून। शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये। शिवाचा तमभाव आहे व झांजेतून तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात, त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून। सूर्य हा अग्नितत्वाचा आहे व शंखनादही अग्नितत्वाचा आहे। दोन्ही शक्ती एकरूप झाल्यावर रजकणाचे घर्षण होते, सूक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणून। देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो। शक्तितत्व ह्या नादात पोकळीत राहत नाही, ती हिरण्यगर्भ आहे, ती प्रसूती वैराग्य आहे। आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास का देऊ नये। त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते, ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो। देवाला नेहमी करंगळी व शेजारील बोटाने गंध का लावावे। हाताची 5 बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहे। अंगठा आत्मा, तर्जनी पितर, मध्यमा स्वतः, अनामिका देव, करंगळी ऋषी, म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे। समईत नेहमी 1, 3, 5, 7 अशा विषमवाती का असाव्यात, सम का असू नयेत। विषम तत्व हे तम आहे, त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून। अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये, पितरांना दोष लागतो म्हणून। उंबऱ्यावर बसून का शिंकू नये। उंबरा हा मुळात बसण्यासाठी नाही, तिथे सर्व तीर्थ बसतात, तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते, शिंकेने तिला व्यास येतो, त्यामुळे अपशकुन घडतो, म्हणून घडल्यास पाणी शिंपडावे। निजलेल्या म्हणजे झोपलेल्या माणसास का ओलांडून जाऊ नये। झोपलेला शव असतो म्हणून, म्हणजे शिव असतो म्हणून। मांजरांना प्रेत ओलांडून का देऊ नये। प्रेत प्रेतच राहते, म्हणजे पिशाच्य योनीत जाते, त्याला मोक्षप्राप्ती होत नाही म्हणून। रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नये किंवा दुसऱ्यास का देऊ नये, याच्यात कारणी तत्व आहे, आकर्षण क्रिया पटकन होते व बळी तत्व आहे म्हणून। सायंकाळी केर का काढू नये। लक्ष्मीला आवडत नाही, लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते। रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा। शव शिव म्हणून नमस्कार करावा। कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे। येणे घडते, नाहीतर कायमची जाणे होते। एका हाताने देवाला नमस्कार का करू नये। 10 इंद्रियांचा नमस्कार महत्त्वाचा असतो, पंचतत्वाचा नाही। रामकृष्ण हरी।